घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट सर आता आपल्या सोबत आहेत. सर, शिवसेना फुटली, त्यानंतर आता राष्ट्रवादी फुटली. तीच परिस्थिती आत्ता निर्माण झाली जी शिवसेनेच्या वेळेत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये जी परिस्थिती निर्माण, कायद्याच्या एकूण घटनेच्या तरतुदीनुसार काय नेमकी आत्ता या सगळ्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने ही पुढे जाऊ शकतात? मी काल आणि आज मुद्दामून हे सांगितलं की मला राज्यघटना शिकवायला लागून 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 50 वर्षामध्ये ज्याला आम्ही कॉन्स्टिट्यूशनल एथिक्स किंवा कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणतो त्याची थोडीशी घसरण होत चालली असं आम्हाला दिसतं. आता बघा, हा जो कायदा झाला अँटी डिफेक्शन लॉ 85 साली, तो कशाकरता केला तर राजकारणातला भ्रष्टाचार जो आहे तो कमी व्हायला पाहिजे. त्यावेळी लोक एकेका दिवसात 3-3 वेळा पक्ष बदलायला लागले होते. म्हणून राजीव गांधींनी 52वी घटना दुरुस्ती करून हे आणलं आणि तुम्ही पक्ष सोडलात तर डिस्क्वालिफाय व्हाल असं लिहिलं होतं. प्रत्यक्षात काय झालं की आधी 1/3 गेले तरी चालत होतं, ते आपण 91वी घटना दुरुस्ती करून काढून टाकलं. आता 2/3 बाहेर गेले तर ते वाचतात आणि त्यांचं मर्जर व्हावं लागतं. आता हा जो पहिल्यांदा शिंदे गट जो फुटला त्यावेळी जी केस चालू झाली ती जवळजवळ वर्षांनी सुप्रीम कोर्टाने त्याचा निकाल दिला आणि तो जो निकाल दिला तोही माझ्या मते थोडासा अपूर्ण दिलेला, इनकम्प्लीट आहे तो, आणि त्याच्यातूनही पळवाटा निघू शकतात. उदाहरणार्थ म्हणजे मी जे 10 महिने सांगत होतो त्यातले 7 ते 8 मुद्दे सुप्रीम कोर्टाने जसेच्या तसे मान्य केलेत की गव्हर्नर चुकले, त्यांनी आपली अधिकार कक्षा जी आहे ती ओलांडली, स्पीकरचा निर्णय चुकला, इलेक्शन कमिशननी बरोबर निर्णय घेतला नाही. परंतु हे सांगत असताना सुप्रीम कोर्टाने आत्ता देसाई खटल्यामध्ये असं सांगितलं की हा अधिकार डिस्क्वालिफिकेशनचा स्पीकरला आहे. बरोबर आहे, अगदी सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे आपल्या खाली, पण तो किती दिवसात घ्यायचा तर त्यांनी रिझनेबल टाईम असं म्हटलं. याचा दुरुपयोग केला जातो. रिझनेबल टाईम याला काही अर्थ नाही, 2 महिने का 1 वर्ष असं त्याचा अर्थ होऊ शकतो. आता उदाहरणार्थ विधान परिषदेचे सदस्य 12 नेमायचे हे जेव्हा गव्हर्नरला सांगण्यात आलं त्यांनी ताबडतोब नेमायला पाहिजे होते, पण त्यांनी 2 वर्ष नेमले नाहीत. तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात म्हणायला पाहिजे होतं की 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात त्याचा निकाल लागायला पाहिजे. ही त्यांची पहिली चूक. दुसरी चूक अशी की एकाच वेळी 2/3 जायला पाहिजेत हे सुप्रीम कोर्टाने क्लिअर करायला पाहिजे होतं. आज एक गेला, उद्या एक गेला, महिन्यानी 4 गेले असं चालणार नाही. एकाच वेळी 2/3 गेले तरच ते वाचतील. असं जर का सुप्रीम कोर्टाने म्हटलं असतं तर ते स्पीकरवर मग बंधनकारक राहतं. मग हे 16 बाहेर गेले, हे डिस्क्वालिफाय झाले, पण ते सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं नाही. आणि तिसरी गोष्ट जी ती आत्ता लागू होत नाही आहे की स्टेटस को अँटी जे आहे म्हणजे आधीचं जे परिस्थिती असते ती पुन्हा निर्माण करायची, हा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. आता गव्हर्नरनी जर का चुकीची ऑर्डर दिली बहुमत सिद्ध करायची, त्याच्यानंतर राजीनामा दिला आहे उद्धव ठाकरेंनी, त्यामुळे ज्यावेळी ही ऑर्डर झाली त्यावेळी ते मुख्यमंत्री होते तेव्हा ती परिस्थिती पुन्हा निर्माण व्हायला पाहिजे होती, त्यांना पुन्हा रिइन्स्टेट करायला पाहिजे होतं, ते केलं नाही. ऑल राईट. आता परिस्थिती अशी आहे की हे जे अजित पवार गट जो बाहेर पडला आहे यांच्याकडे लेजिस्लेचरमध्ये बहुमत आहे असं त्यांचं मत आहे. पण सुप्रीम कोर्टाने क्लिअर शब्दात सांगितलं आहे की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी वेगळी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी वेगळी. त्यामुळे ओरिजिनल पार्टी आजसुद्धा शरद पवारांकडे आहे आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी जी आहे ती अर्थातच अजित पवारांकडे आहे. तेव्हा हा निर्णय आता इलेक्शन कमिशनला घ्यायला लागेल. कुठला पक्ष खरा पक्ष हे इलेक्शन कमिशन ठरवतं. निश्चित. पण ज्या पद्धतीने अजित पवार म्हणतायत की पक्षावरतीच त्यांनी थेट दावा केलेला आहे, स्वतःच एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तशा पद्धतीचं आमदारांनी त्यांना अनुमोदन दिलेलं आहे. तसं पत्रसुद्धा निवडणूक आयोगाकडे शपथविधी घेण्यापूर्वीच त्यांनी दिलंय. पण त्याला काही अर्थ नाही आहे. आज या क्षणाला शरद पवारांची जी पार्टी आहे त्याची राज्यघटना इलेक्शन कमिशनकडे आहे आणि ज्याला ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणतात ती अजून शरद पवारांकडे आहे. जे निवडून आलेले लोक असतात ते पार्टीच्या बळावर निवडून येतात, ते पॉलिटिकल पार्टी होत नाहीत. लोक जे मतदान करतात ते त्या व्यक्तीला केलेलं नसतं, त्या पक्षाला केलेलं असतं, त्या पक्षाच्या आयडिओलॉजीला केलेलं असतं. त्यामुळे तुम्ही जर का पक्ष सोडून तिकडे गेलात तर स्वतःची आई सोडून पलीकडे गेल्यासारखं असतं ते. असं हे सुप्रीम कोर्टाचं वर्डिंग आहे, माझं नाही आहे, की तुम्ही नाळ तोडू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. आणि त्यामुळे ते जे बाहेर गेले तो एक मुद्दा झाला विचार करण्याचा, परंतु तिथे बहुमत आहे म्हणून तो पक्ष त्यांचा आहे असा निर्णय देता दावा करता येऊ शकत नाही अजित पवार. नाही करता. पक्षावर पण नाही, चिन्हावर पण नाही, आत्ता नाही. ते इलेक्शन कमिशनकडे जावोत
इलेक्शन कमिशन निर्णय घेईल की कुठला गट बरोबर आहे आणि मग त्याच्यावर बहुमताचा आकडा आमच्याकडे आहे, त्यामुळे आमच्याकडेच जसं शिंदे गटाने सुद्धा तसा दावा केला होता यापूर्वी, तसाच अजित पवार आता दावा करतायत की बहुमत जर आमच्याकडे 40 आमदारांपेक्षाही जास्त आमदार आता आमच्याकडे आहे, त्यामुळे पक्ष आणि चिन्ह हा आमचाच आहे असं ठामपणे अजित पवार सांगतात. कसं आहे, मी राजकारणावर अजिबात बोलणार नाही, परंतु हे जे तिकडे गेलेत हे सिद्ध व्हायला पाहिजे ना. काही लोक परत येऊ शकतात. आता आज कसं ते सांगता येईल किती लोक कुठे गेले? त्यांना ते इलेक्शन कमिशन पुढे सिद्ध करावं लागेल. आणि जरी त्यांची मेजॉरिटी लेजिस्लेचरमध्ये असेल तरीसुद्धा ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये कोणाचं महत्त्व आहे ते पुन्हा इलेक्शन कमिशन तपासून बघेल. त्यानंतर हा निर्णय इलेक्शन कमिशन घेईल की NCP कोणाचा आहे. आता दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडे धाव घेण्यात आलेली आहे, अजित पवार गटाकडून सुद्धा आणि शरद पवार गटाकडून सुद्धा. ज्यावेळी शिंदे गट सुद्धा आणि उद्धव ठाकरे गट सुद्धा यापूर्वी चिन्ह गोठवण्यासंदर्भात धाव घेतली होती की चिन्ह आमचंच आहे, धनुष्यबाण आमचाच आहे, तसं आत्ता सुद्धा घड्याळ या चिन्हाबाबत दोन्ही गटाकडनं धाव घेण्यात आलेली आहे. तर या परिस्थितीमध्ये निवडणूक आयोग त्यांचं जे चिन्ह आहे घड्याळ हे गोठवू शकतं का? काय नेमका निर्णय घेऊ? कसं आहे, कायदा हा एक भाग आहे आणि प्रत्यक्ष लोक कसं वागतात हा दुसरा भाग आहे. आज खरं सांगायचं तर मला दिसतंय जिकडे तिकडे की लोकांचा गव्हर्नरवर विश्वास नाही, लोकांचा स्पीकरवर विश्वास नाही, लोकांचा इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही. याचं कारण असं की या संस्था राजकीय पक्षांकडनं कंट्रोल केल्या जातात. इलेक्शन कमिशनची सुद्धा नेमणूक राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात आणि त्यांना 65 वर्षात ते निवृत्त झाले की मोठमोठी पदं पण पंतप्रधान देऊ शकतात, गव्हर्नर करू शकतात, ॲम्बॅसिडर म्हणून पाठवू शकतात. त्यामुळे हा एक इनडायरेक्ट इन्फ्लुअन्स त्यांच्यावर येतो. आज जर का लोकांचा कशावर विश्वास असेल तर ते फक्त सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये भक्कम भूमिका घेऊन निर्णय देताना असा निर्णय दिला पाहिजे की ज्याच्यातनं पळवाटा निघता कामा नये. जशा आत्ता निघत आहेत, रिझनेबल टाईम ही पळवाट झाली, तेव्हा अशा पळवाटा ठेवताच कामा नयेत सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्टाची जबाबदारी असं व्यक्तिगत मला वाटतं. आणि आणखी एक गोष्ट जाता जाता तुम्हाला सांगतो की मी राज्यघटनेचा प्राध्यापक आहे, तसे असंख्य प्राध्यापक आहेत. नुसत्या पुण्यामध्ये 10-15 लॉ कॉलेजेस आहेत. तेव्हा राज्यघटनेच्या प्राध्यापकांनी घटना काय आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायला पाहिजे. त्यांची नैतिक जबाबदारी आहे. नुसते सुप्रीम कोर्टाचे निर्णय नाही सांगायचे. घटनेचं जे इंटरप्रिटेशन आहे, अर्थ आहे, तो त्यांना काय वाटतो, कारण सुप्रीम कोर्ट चुकू शकतं ना. 11 जजेसनी गोलकनाथ केसमध्ये घेतलेला निर्णय हा केशवानंद भारतीमध्ये 13 जजेसनी चुकीचा ठरवला. किंवा आणीबाणीमध्ये आपल्याला जगण्याचा पण अधिकार नाही हा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तो आत्ता पुट्टास्वामी केसमध्ये 9 जजेसनी नाकारला. तर सुप्रीम कोर्ट चुकू शकतं. तर तुम्ही नुसते सुप्रीम कोर्ट डिसिजन सांगत हिंडू नका. तुमचं काय इंटरप्रिटेशन आहे राज्यघटनेचं ते सांगा आणि लोकांचं प्रबोधन करा. त्यांनी आपली लोकशाही भक्कम होईल. शेवटचा प्रश्न, मंत्रिमंडळ विस्ताराचे आता 3 गट, खरं तर भाजपसोबत शिंदे गट आहे आणि अजित पवारांचा गट आता सरकारमध्ये सहभागी झालेला आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आता वर्तवली जाते. मंत्रिमंडळ विस्ताराचा काही रेशो असतो का? काय नेमकं घटनेप्रमाणे राज्यमंत्री किती किंवा कॅबिनेट मंत्री असं काही ठरलेलं असतं? एक रेशिओ निश्चित आहे की 15 जी संख्या आहे विधानसभेची त्याच्या 15% जास्त मंत्री नेमता येत नाही. म्हणजे माझ्या कल्पनेमध्ये 43 हा आकडा आहे. तो 43हून जास्त मंत्री नेमता येत नाहीत. आणि मंत्री कोणाला नेमायचं, कोणाला कॅबिनेट मंत्री करायचं हा प्रेरॉगेटिव्ह असतो चीफ मिनिस्टरचा. आपल्या राज्यघटनेत असं लिहिलं आहे, द चीफ मिनिस्टर इज अपॉइंटेड बाय द गव्हर्नर अँड अदर मिनिस्टर्स आर अपॉइंटेड बाय द गव्हर्नर ऑन द ॲडवाईस ऑफ द चीफ मिनिस्टर. तेव्हा ही सर्व प्रेरॉगेटिव्ह म्हणजे विशेषाधिकार. हा विशेषाधिकार चीफ मिनिस्टरकडे आहे. त्याला घटनेने काही लिहिलं नाही की इतके कॅबिनेट, इतके स्टेट, इतके डेप्युटी असं काही लिहिलेलं नाही आहे. 43 हा एक आकडा आहे, त्याच्यावरती जाऊ येणार नाही. आणि अर्थातच आता हे 9 बाहेरचे आले तर इतरांचे कमी झाले, त्यात अशांतता कदाचित त्यांच्या पक्षात होत असेल. धन्यवाद सर. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.